देह पुराचे दिलेले ठाणे जीवाचे साले बोला बने मग पळला बने रानो राणे माय बाप एकदा त्या देहातला आत्मा निघून गेला काय नाही कोण कुणाचा नाही आजा गेला पंजा गेला बाप मसनाची गेला देखत देखत ना तू पण तो बी तैसाची जागा 50 लाखाचा वाडा आज्याला बांधून द्या वाडा तिथंच राहणार आहे आजा निघून जाणार आहे पुढे त्याचे नातू म्हणते घर आमचं आहे माझ्या आज्यानं बांधला माझ्या बापानं बांधलाय घर तिथंच आहे पुढून आले लेकरं सुद्धा गेले तिचे नातू पुढे आले मोठे झाले त्यांनी म्हणले हे घर आमचंच आहे नातू सुद्धा गेले घर तिथंच आहे खरं गेली पीटी मास्तर पीटी राहणार आहे पीटी वाजवणारा जाणार आहे काय ढोलकी मास्तर ढोलकी राहणार आहे ढोलकीवाला जाणार आहे माईक वाले तुम्ही एकटेच राहणार माईक राहणार आहे बाकी तुम्ही सगळे जाणार मी एकटाच राहणार असं आहे का महाराज जे उपजाते पुनरुपी दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेला महाराज चक्र आहे चालणार आहे कोण मेल्यानं कोणाला काय फरक पडत नाही 2 दिवस रडतील सोडा मला माय गेला की एवढे 2 दिवस आहे त्याच गोड जेवण झालं महाराज नाव येत नाही वर्षभर कोणाला देह पुढच्या दिले ठाणे जीवाजी चाले बोलावणे मग पळू लागले रानो राणे दवाईशी फजिती होईल की माय बाप अवघे हाती घरचे घरी तुम्ही पडाल चढाईशी फेरी किती जन्म वेळ जाई याचा विचार करा की जी माय बाप माय बाप संत जरी तेच चुकवितील यातून वैश लेकरू चांगला म्हणलं गेलं मी उठून हिंडा चालू केले खरंच चांगला आहे बघा किती गोंडवाळा किती गुणाचा आहे एवढंच आहे कोण मी उचलून घेत माय माझं पिल्लू गे माय माझं सोनं गे म्हणते त्याला उचलून घेते एखादी त्याचा मटकीने मुक्का घेते आला आता मला सांगा कोण म्हणेल या बाबाला बाबा या तुमचा एक मुक्का द्या नाही महाराज हा देह कवा निघून जाईल सांगता येत नाही म्हणून राजेपर्यंत आनंदी जीवन जगता आलं पाहिजे कोणत्या आपल्या जीवनातला क्षण शेवटचा आहे हे कुणालाच माहित नाही त्याचं नावच आहे कळालं तर भारूड नंतर जीवाला लागायचं विरूड आहे कळालं का ही महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र निदान आजचा दिवस तर मराठी बोला आम्हाला जेव्हा गटलं तेव्हा कन्नडच बोलते आल्या म्हणला गळ्याला पडला एम्मी मगा म्हणून माझ्या गळ्याला पडला आता एम्मी म्हणजे कशाला म्हणते मला काय माहिती म्हशीला म्हणते म्हशीला वा चांगलाय म्हणजे मला म्हैस म्हणून गळ्याला पडलाय माझ्या आता हे शिव्या बी दिल तर आम्हाला काही कळत नाही बाबा व्यवस्थित बसा चांगला भारुडाचा कार्यक्रम आहे पाय गोळा करून बसा तुम्हालाच म्हणाला का खालून झाड घालू द्या या संता संताची करी कोणी
पैसे कन्नड सॉन्ग सोमलिंग पुजारी सरपंच साहेब यांनी 101 रुपयाचं बहुमान दिले त्यांना. पांडुरंगाचे उत्तम आशीर्वाद असो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विठाल विठाल. जायचं तर शांत जावा, कालवा करू नका. सरपंच साहेब संभाली हरे भक्त पारायण बारकाचा आवड दिसत नाही. कन्नड बोलायचं नाही मला. कर्नाटक आहे कर्नाटक. ही कसं आहे माहिती का बाई, ही म्हातारी आहे तरी मारक्या बैलावी आहे. मारक्या बैलावीच करते अंगारावी. पण वाघ तुझा मी तिला का सुद्धा तुझा भाव मी बिर्याणी. बर हा तू कन्नड बघून काही बी बोलशील, मराठी बघून बोल. तुला काय सांगायचे सांगतो. एवढं दिसू नाही मी केवढा कळा तुला काय करायचे. इथे कान सुद्धा आता कोण उंचीनं जास्त राहते, कोण कमी राहते. जसं भगवंतानं जन्म दिले तसं मला करावं. अरे गावात तवस पडले, अरे घरात जडून गेले. आणि बघायचे म्हातारं पूर्ण माझ्या जाईल की पडले. महाराष्ट्र घडविला धाच्या माझीला या संभाजीला झालं. सुरत मारुड मनाव, सुरत मारुड मनाव रंगाच्या पोलाद. दोन आहेत का महाराज. ठेवका ही मारक्या बैलवली का त्यांनी माझ्याकडे मारक्या बैलवली. तुम्ही दोघा हनुमासा तर मी बी गावडून गायचं वासर द्यांचो. हे जरच्या गायचं पिल्लू आहे बघा. काठी मोडले आणि हे पोर माझ्या दारकी हो सापडले. गावचे पाटील म्हणून गेले. गावचे पाटील म्हणून नको जाऊ द्यायचे नाही ते लोक. खराय का नाही कळत वाढून आहे. कोणते पाटील इथल्या गावचे नाव या देवरूपी गावचे पाटील आत्माराम पाटील म्हणून गेले तर या मनाजी पाटलाचा कारभार काही चालत नाही. आमच्या महाराजांनी सांगितले जो उपस्त्र आहे आत्माराम पाटील तो उपस्त्र आपलं चालतं. जो उपस्त्र आत्माराम पाटील गेले तर ही देह पुढे कामाचा. देह जाईल जाईल त्यासी काळ बांबू खाईल.
म्हणून एमाचं जर बोलावून आले तर कुणाचं काय चालणार आहे बाबा, कुणाचं चालत नाही. लेकरू किती हुशार कसं ऐकू लागले बाबू. गुरुजी विद्याच्यात मुलाला अरे मुला 1 रुपया 36 झाले तर माझं वय का म्हणजे गुरुजी गेला त्याच्याकडे पण ते का होईना गुरुजी त्याच्यात का न बोलाले म्हणले. मी 18 वर्षाचा गुरुजी म्हणलं तुम्ही नक्कीच 36 असाल छान होता ना म्हणले. अरे मुला तू कुणावारी जन्माला आहेस. त्या मुलानं म्हणलं का गुरुजी बुधवारी जन्माला पण पोरग नको बसना. गुरुजी समजाच मला विचारला तुम्ही कुणावारी जन्माला. गुरुजी म्हणले ते आईतवारी जन्माला. गुरुजी द्यायचं शाळा सुट्टी राहत्या तुम्ही कसं जन्माला. वाघ म्हणतात वाघ गावच्या पाठील बरोबर गेले याच्या नावीने सुरात भरले अहो याच्या वाड्याचे पुरुष डासरले आणि बघा ही पोरमाच्या झालीत की होता पडले. एका जनाधरी दादा पाठील एका जनाधरी पाठील दादा त्याला कोणतं 100 रुपये देव कोणतं 50 रुपये देव बघ तुला बघ दिलं का म्हणणार लगेच सांगणार आवडत ही माझ्या का माग आता तू बी तसा त्याच्याकडून बोलतोस कोणती गोष्ट ते मामाने बरं आहे माझ्याकडे. तुझे कपडे जड झाले तुझं बघ. माझ्या कपड्याला तुला काय करायचे. सरपंच साहेबांना जातात मला घरफेरा ऍड करतो म्हणजे तुला काय करायचे. जोड्या सगळं काय जोड्या सगळं एका जनाधरी पाठील दादा जाऊन आपल्या नारीला सांग अरे नाही सांगितलं तुला अरे गुलपाची झाडाची महाराज घरवीला ऐका लक्ष दे इकडं. आज जर आपले जाणता राजा छत्रपती राहता दारात तुळस आणि या मंदिराला कळस आपल्याला बघायला मिळत नव्हता. माझ्या ध्यान ठेवा म्हणून आपला भारुड कीर्तन प्रवचन ऐकायला मिळतंय. उद्या आपल्या राजाची शिवजयंती उद्या पूर्ण देशभरात साजरी आहे. आनंदाचा दिवस आहे. या यात्रेचा आजचा दिवस हो आनंदाचाच उत्सव आहे. बाबा हे आनंद कुणाला मिळते का. आजचा आनंद उद्या तुम्ही येते का. स्वर्गीच्या अमर इच्छिताची देवा मृत्यू व्हावा जन्म महाराच्या गर्दीला माझ्या शिवाजी राजा धातवा खाची मोझीला या समाधी राजाने म्हाताऱ्या उठल्यावर सांगतो भारुड म्हणाव तिथं भारुड म्हणाव आणि सर वरच्या पट्ट्यान काय